सर्वहारा जन आंदोलनाच्या वतीने आज रोहा तहसील कार्यालयावर आदिवासी महिलांचा धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व जन आंदोलनाच्या कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केलं। असंख्य आदिवासी लाभार्थींचा रेशन धान्य दुकानामध्ये असलेल्या मशीनवर अंगठ्याचा ठसा उमटत नाही, अशा लाभार्थींना रेशन धान्य दुकानदारांकडून मिळत नाही अशी तक्रार आदिवासी महिलांनी केली होती। अन्नाधिकार कायद्यानुसार कायदेशीर धान्य मिळण्याचा त्यांना अधिकार आहे, तरीही या कारणामुळे धान्य मिळत नाही अशी तक्रार असंख्य आदिवासी महिलांनी केली होती। याबाबत तहसीलदार रोहा डॉक्टर किशोर देशमुख यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली आणि आदिवासी महिलांचे गाऱ्हाणे जे त्यांच्याकडे मांडण्यात आले। यावेळी रेशन धान्य दुकानदारांवर ठोस तक्रारी आल्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख यांनी सर्वहारा जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना दिले। तक्रारी आजच्या मोर्चाचा एक मुख्य विषय आहे आणि त्यामध्ये आज हल्ली जे मशीनवर त्या पॉस मशीनवर अंगठा उठवून रेशन दिलं जातं, ती सगळी जी काही पद्धत आहे ती पद्धत चुकीची पद्धत आहे। त्याच्यामुळे हे कष्ट करणारी माणसं जी मातीत काम करतात त्यांचे अंगठ्याचे ठसे सतत बदलत राहतात आणि त्यामुळे मशीनवर अंगठा जुळत नाही अशी तक्रार सार्वत्रिक। पण तो जुळला नाही म्हणून दुकानदारांनी रेशन न देता त्यांना परतवून लावता कामा नये, हा आमचा तक्रारीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। ते आता अन्नाधिकार कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार ही कायदेशीर अधिकार दिलेला आहे, त्यामुळे परतवून लावता येणाऱ्या लोकांना जर अंगठा जुळला नाही तरीही धान्य कसं द्यायचं याचे आदेश सरकारने दिले, त्याचं पालन व्हावं। ते तहसीलदारांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याची सर्व रेशन दुकानदारांना सूचना देऊ आणि कोणी परत जाणार नाही। दुसरी सूचना अशी होती की डोळ्याचा हे काढला जातो, म्हणजे ते तपासणारं मशीन असतं आणि त्यामुळे डोळे तपासून माणूस तपासला जातो, तर ते अजून कार्यान्वित झालेलं नाही कारण आमचे सगळेच लोक असं सांगतात की कुठेही हे मशीन उपलब्ध नाही, तर त्याची तक्रार आम्ही नोंदवली। पुढचा मुद्दा होता खराब धान्य येत आहे रेशनवर, खराब धान्य मिळता कामा नये, आम्ही कोणत्याही परिस्थितीत खराब घेणार नाही, चांगलं धान्य मिळालं पाहिजे। त्यांनी असं सांगितलं की खराब धान्य ज्या दुकानात मिळते त्याच्या थेट दुकान नंबरसकट तक्रार करा, त्यांची आम्ही चौकशी करू। तिसरी तक्रार अशी होती की विभक्त रेशन कार्ड दिले जातात, म्हणजे आदिवासी कुटुंबात मुलाचं लग्न झालं, स्वतंत्र कुटुंब झालं तर ते नवीन कुटुंब जे तयार होतं त्याला रेशन कार्ड मिळायला पाहिजे, ते मिळत नाही आणि त्याच्यात अनेक अडचणी सांगितलेल्या, त्याचेही आदेश आम्ही देतो आणि त्या विभक्त कुटुंबांना पण राशन कार्ड मिळतील असं त्यांनी सांगितलं। जी कणी दिली जाते त्या कणीबद्दल तक्रार केली गेली, ती कणी आम्ही घेणार नाही, कणी बंद करण्यात यावी, तेही त्यांनी ऐकलं आहे आणि कणी बंद करू असं आश्वासन दिलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।